Good evening, everyone. Let me know whether my voice is clear or not. Okay, everyone, mark your attendance in chat box and open your geography textbook. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये आणि भूगोलाचं टेक्स्टबुक ओपन करायचंय. चॅट बॉक्स मध्ये स्टुडंटचं नेम, स्टँडर्ड, मीडियम मेन्शन करायचं आहे. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलेत. अटेंडन्स मार्क करा क्लासमध्ये जेवढे प्रेझेंट आहेत पटापट. ओके, चला मी स्टार्ट करते. आपण रिव्हिजन स्टार्ट केलेली आहे. ओके, लास्ट टाइम वी स्टार्टेड लेसन नंबर 6, राईट. आपण जो लेसन नंबर 6 आहे नॅचरल रिजन्स, नैसर्गिक प्रदेश, हा जो लेसन आहे तो रिवाइज करायला स्टार्ट केलेला आहे. ओके, तर लास्ट टाइम आपण काही नॅचरल रिजन्स बघितले होते. कोण सांगेल कुठले कुठले नॅचरल रिजन्स आपण लर्न केले होते? कुठले कुठले नैसर्गिक प्रदेश आपण बघितले होते? ओके, दीपिका, टेल मी. Tundra region, taiga region, grasslands, steppes and prairies, hot desert region, grasslands, Sudan type, equatorial region. येस, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? अजून मराठीत कोण सांगेल? आदिती. टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेयरी, उष्ण वाळवंटी प्रदेश, गवताळ प्रदेश, सुदान आणि विषुववृत्तीय प्रदेश. येस, आपण हे सगळे जे नैसर्गिक प्रदेश आहे, नॅचरल रिजन्स आहे, त्याच्याबद्दल तिथलं त्यांचं लोकेशन, तिथलं त्यांचं टेम्परेचर, क्लायमेट, नॅचरल व्हेजिटेशन, ह्युमन लाईफ अँड ॲनिमल लाईफ, या सगळ्यांबद्दल जो चार्ट होता मी तुम्हाला घरी तो लिहायला सांगितला होता. सगळ्यांनी लिहिला? सगळ्यांना लर्न सुद्धा करायला सांगितला होता होमवर्क मध्ये? ओके, चला तर आता राहिलेले पुढचे आपले जे काही अजून नॅचरल रिजन्स आहेत ते आपण बघूया. ओके, सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा. लेसन नंबर 6, नॅचरल रिजन्स. बाकीच्यांना माझा व्हॉइस क्लिअर आहे का? जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थोडं नेटवर्कचा इश्यू असेल माही का तुमच्या इथे? ओके, एकदा लेफ्ट करून परत ऍड व्हा क्लासमध्ये. ओके, चला स्टार्ट करूया आपण. The natural regions given in the table are found in a specific latitudinal extent between the equator and the poles. Availability of water and the temperature found there determine the location and extent of this region. बघा. मागील तक्त्यांमध्ये जे दिलेले नैसर्गिक प्रदेश आहे ते विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागामध्ये आढळतात. ओके, उष्ण तापमान, पाण्याची उपलब्धता यावरून त्या नैसर्गिक प्रदेशाचे लोकेशन म्हणजे स्थान, विस्तार काय केले? डिसाइड केले. ओके, besides the regions mentioned above, there are some more regions which stand out due to local condition. मला जे आपण बघितले नॅचरल रिजन त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही नॅचरल रिजन्स आहेत, नैसर्गिक प्रदेश आहेत. ओके, आणि ते त्यांच्या तिथल्या स्थानिक परिस्थितीमुळे वेगळे दिसून येतात. ओके, तिथलं लोकल कंडिशन, लोकल जे काही त्यांचं क्लायमेट वगैरे त्याच्यामुळे वेगळं दिसून येतात. दे आर मान्सून, दी मेडिटेरियन अँड द वेस्ट युरोपियन रिजन. कुठले कुठले? मान्सून, द मेडिटेरियन अँड वेस्ट युरोपियन रिजन्स. ओके, मोसमी, भूमध्य आणि पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेश. ओके,
while the monsoon and the West European regions stand out because of specific winds blowing there. The Mediterranean region is known for the rainfall in the winters. These are described in the table below. बघा त्यांनी सांगितलंय जो मान्सून आणि वेस्ट युरोपियन रिजन आहे तो कशामुळे आहे तिथल्या काय तिथे एक वेगळ्या प्रकारचे काय वारे वाहतात. ओके, त्यामुळे तो वेगळा दिसून येतो. आणि मेडिटेरियन हा तिथल्या पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे वेगळा येतो. ओके, तिथे हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणून तो इतर प्रदेशापेक्षा वेगळा असतो. ओके, भूमध्य रिजन मध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो म्हणून तो इतर रिजन पेक्षा इतर प्रदेशापेक्षा वेगळा आहे. आणि मान्सून आणि ईस्ट युरोपियन हे कशामुळे आहेत की तिथे काय वेगळे विशिष्ट वाऱ्याच्या प्रभावामुळे. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर आपण परत आता या जे 3 नॅचरल रिजन्स आहेत त्यांचं जरा एक्सप्लेनेशन बघूया एकदम डिटेल मध्ये. ओके, तुम्हाला इथे टेबल दिलेला आहे. चला कोण टेबल रीड करणार? मान्सून रिजनचं लोकेशन कोण रीड करणार? लोकेशन अँड एरियाज. ओके, दीपिका. Monsoon region. Location and areas. North and south of the equator between 10 degree and 30 degree north and south parallels. Areas Indian subcontinent, Philippines, West Indies and North Australia, East Africa, Sea America, etc. Climate. Summer temperature between 27 degree and 32 degree Celsius. Winter temperatures 15 degree to 24 degree Celsius. Rainfall 250 to 2500 mm. Areas get rains in specific regions from SW monsoon. Rainfall is highly variable and distribution is quite uneven. Natural vegetation. Semi-evergreen and deciduous forest. Vegetation depends on the distribution of rainfall. Banayan people take sal, shishan, sandalwood, kinkona, bamboo, acacia, shrubs, grasses, etc. Animal life. Wild animals such as tigers, lions, leopards, cheetahs, elephants, wolves, boars, monkeys, snakes, peacocks, cuckoos, etc. Domesticated animals, cattle, goats, horses. Human life. Large number of small hamlets. Considerable difference in diet and costume. Population is mostly involved in primary occupation. Main occupation is agriculture. ओके, व्हेरी गुड. बघा तर काय सांगितलंय, मान्सून रिजन मोसमी प्रदेश. ओके, आता याचं लोकेशन अँड एरियाज, स्थान आणि प्रदेश. नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर बिटवीन 10 डिग्री अँड 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल्स. त्यांनी काय झालं, विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान यांचं लोकेशन, एवढा त्यांचा विस्तार आहे. ओके, मग त्यांनी एरिया सांगितले कुठले कुठले. इंडियन सब कॉन्टिनेंट, फिलिपाईन्स, वेस्ट इंडीज, नॉर्थ ऑस्ट्रेलिया, ईस्ट आफ्रिका अँड सी अमेरिका. ओके, तर कुठले कुठले? भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडीज, उत्तर अमेरिका, पूर्व आफ्रिका आणि मध्य अमेरिका. ओके, नंतर त्यांनी क्लायमेट सांगितले बघा. समर टेम्परेचर बिटवीन 27 डिग्री टू 32 डिग्री सेल्सिअस. उन्हाळ्यातलं 27 डिग्री ते 32 डिग्री सेल्सिअस. हिवाळ्यातलं विंटर मधलं 15 डिग्री सेल्सिअस टू 24 डिग्री सेल्सिअस. अँड रेनफॉल किती असतं? 250 ते 2500 मिलीमीटर. नंतर त्यांनी काय सांगितलं, एरियाज गेट रेन्स इन द स्पेसिफिक सीझन्स फ्रॉम साऊथ वेस्ट मान्सून. म्हणजे जे साऊथ वेस्ट मान्सून आहे त्यांच्यामुळे त्या वाऱ्यांपासून काही ठराविक ऋतूमध्ये काय पडतो? पाऊस पडतो, म्हणजे नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून. आणि रेनफॉल इज हायली व्हेरिएबल अँड डिस्ट्रीब्युशन इज क्वाईट अनइवन. पावसाचे वितरण असमान असते आणि अनिश्चित असते. नॅचरल व्हेजिटेशन त्यांनी सांगितले सेमी एव्हरग्रीन और डेसिडियस
फॉरेस्ट म्हणजे पानझडी आणि निमसदाहरित वने. व्हेजिटेशन डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल म्हणजे पावसाच्या प्रमाणावरून वनस्पतीचा प्रकार कळतं. बनियान, पीपल, टीक, साल, शिशाम, सॅन्डलवूड, किंकोना, बांबू, ॲकेसिया, श्रब्स, ग्रासेस, वड, पिंपळ, साग, सिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झुडपे हे सगळे आढळतात. ओके. ॲनिमल लाईफ बघा काय सांगितलं त्यांनी की वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकिळ असे वन्य प्राणी आणि पक्षी. आणि जे पाळीव प्राणी गायी, म्हशी, शेळ्या, घोडे आढळतात, कॅटल. आणि ह्युमन लाईफ काय सांगितलं त्यांनी लार्ज नंबर ऑफ स्मॉल हॅमलेट्स म्हणजे लहान लहान छोट्या छोट्या खेडी असतात, खूप साऱ्या खेडी असतात. अन्न आणि पोषकामध्ये खूप विविधता असते, डिफरन्सेस असतात. पॉप्युलेशन इज मोस्टली इन्व्हॉल्व इन प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायामध्येच आढळते आणि मेन ऑक्युपेशन काय तिथलं ॲग्रिकल्चर. कळालं सगळ्यांना? मान्सून बद्दल कळालं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट वाला कोण रीड करणार आहे? मेडिटेरियन. ओके. प्रथमेश. हॅलो मॅम. येस. भूमध्य सागरी प्रदेश, स्थान व प्रदेश इंग्लिश 30 ते 40 वेट वेट अक्षवृत्त. वेट इथे जे स्क्रीनवर दिसते ते रीड करायचंय. ओके मॅम. Mediterranean region, location and areas extend between 30 and 40 degrees parallel in both hemispheres. On the western side of contains Portugal, Spain, agrarian Turkey, California, अल्जेरिया. Central Chile, southwest and northeast Australia, etc. Climate dry summer and rainfall in winter. Mean summer temperature from 21 degrees Celsius to 27 degrees Celsius. Winter temperature between 10 degrees Celsius and 14 degrees Celsius. Mean annual rainfall 52 500 to 1000 millimeter. It rains in winter. Natural vegetation: thick, small and oily leaves, thick bark. Example: olive, oak, chestnut. Grass in low rainfall region. Coniferous forest in mountainous region. Animal life: due to animal husbandry, domesticated animals are found in large number: goat, sheep, cow, mules, horses, etc. Human life: seat of Greek and Roman civilization. Main occupation is agriculture, mostly fruit and flower cultivatives. Cultivation, wheat and meat products from the staple diets. Colorful costumes. ओके. बघा सेकंड वाला जो नॅचरल हे आहे रिजन मेडिटेरियन रिजन म्हणजे भूमध्य सागरी प्रदेश. आता याचं लोकेशन आणि एरियाज काय 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान. अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात खंडाच्या पश्चिम भागात आढळतात. म्हणजे दोन्ही जे आहे अक्षवृत्त दोन्ही हेमिस्फिअर मध्ये वेस्टर्न साईडला आढळतात. ओके. तर त्यांनी सांगितलं एरियाज पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, देन सेंट्रल चिली म्हणजे मध्य चिली, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे आग्नेय ऑस्ट्रेलिया. देन क्लायमेट तिथलं बघा त्यांनी कोरडे उन्हाळे आणि हिवाळी पाऊस असतो. उन्हाळ्यात 21 डिग्री ते 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. हिवाळ्यात 10 डिग्री टू 14 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं. देन रेनफॉल त्यांनी 500 ते 1000 मिलीमीटर सांगितलंय आणि हिवाळ्यात पाऊस पडतो.
नॅचरल व्हेजिटेशन मध्ये काय सांगितलं, त्यांची झाडाची पाने ही जाड असतात, लहान असतात आणि ऑइली म्हणजे थोडं मेनसट ऑइली असतात. ओके, तेलकट असतात. झाडाची साल फार जाड असते. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं ऑलिव्ह, ओक, चेस्टनट एक्सेट्रा. देन कमी पावसाच्या भागामध्ये गवत आढळतात आणि जे पर्वतीय भाग असतात म्हणजे डोंगराच्या भागामध्ये सूचीपर्णीय काय वनस्पती आढळतात. देन त्यांनी ॲनिमल लाईफ काय सांगितलंय, ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुपालनामुळे तिथे पाळीव प्राणी जास्त आहेत, म्हणजे शेळ्या, मेंढ्या, गायी, घोडे एवढे. नेक्स्ट त्यांनी ह्युमन लाईफ बद्दल काय सांगितलं, ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा तिथे विकास झालेला आहे. शेती हा मूळ व्यवसाय. फळे आणि फुलांची शेती जास्त केली जाते. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न आहे आणि रंगीबेरंगी कपडे तिथे जास्त घातले जातात. कळालं सगळ्यांना? मेडिटेरियन रिजन चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट वेस्ट युरोपियन रिजन कोण रीड करणार? ओके, मानस. West European region. Location and areas. Located in the western parts of continent continents between 45° and 65° north and south parallel Norway, Denmark, Ireland, British Columbia, South Chile, New Chile. Zealand, etc. न्यूझीलंड. New Zealand. Climate mean summer temperature around 20° Celsius, mean winter temperature around 5° Celsius, mean rainfall between 500 and 2,500 millimeter. Rainfall mostly in the form of cyclones. Associated with westerlies, it rains throughout the year. Climate is mild. माइल्ड. Natural vegetation. Green grasses all the year round. Trees shed their leaves in winter. Coniferous trees and short grasses. Cook. What the teacher? ओक. Oak, beech, maple, elm, pine, पाईन. spruce, स्प्रूस. spruce. Teach what? स्प्रूस. Spruce. पॉप्युलर. Poplar, etc. Because animal life. Because of animal husbandry, domesticated animals in large numbers. Wild animals include wolves, fox, bears, etc. Human life. Industries and enthusiastic. enthusiastic people have been mainly sailors and explorers. Use woolen clothing. Have achieved progress in secondary and tertiary sectors. टर्शरी सेक्टर. ओके, बघा तर लास्ट वाला आहे वेस्ट युरोपियन रिजन म्हणजे पश्चिम युरोपीय प्रदेश. इथलं लोकेशन बघा, लोकेटेड इन वेस्टर्न पार्ट ऑफ कंटिनेंट्स बिटवीन 45 and 65° नॉर्थ अँड साऊथ पॅरलल. खंडाच्या पश्चिम भागात म्हणजे पश्चिम 45° ते 65° नॉर्थ आणि साऊथ यांच्यामध्ये आढळतात पॅरलल, उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान. तर कुठले कुठले आहे रिजन? नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, नॉर्थ साऊथ चिली यानी दक्षिण चिली आणि न्यूझीलंड. देन टेम्परेचर बघा, उन्हाळ्यात इथे तापमान 20° सेल्सिअस असतं, हिवाळ्यात 5° असतं, पावसाळ्यात सरासरी पावसाचे प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर असतं. देन पश्चिमी वाऱ्याच्या पश्चिमी वाऱ्याचं जे काही वादळ आहे त्याच्यापासून इथे पाऊस पडतो, वर्षभर पाऊस पडत असतो आणि हवामान एकदम थोडंसं लाईट असतं, सौम्य असतं.
देन त्यांनी सांगितलंय नॅचरल व्हेजिटेशन, वनस्पती. वर्षभर हिरवेगार गवत असतं, झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. जे सूचीपर्णी वृक्ष आणि कलमी उंचीचे गवत आढळतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय की ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर. देन ॲनिमल लाईफ, पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी असतात आणि अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणी, वाईल्ड ॲनिमल्स असतात. देन त्यांनी ह्युमन लाईफ सांगितले, उत्साही आणि उद्योगी लोक असतात. एन्थुसियास्टिक म्हणजे उत्साह. ओके. दर्यावर्दी लोक जास्त राहतात, म्हणजे जे होड्यांवर काम करतात ना ते. परत लोकरीचे कपडे वापरतात आणि त्याशिवाय जे सेकंड आणि टर्शरी जे काही हे आहेत, काय बोलतात, वर्क, ते जास्त आहे तिथे. ओके. कळालं सगळ्यांना? हे 3 रिजन कळालं सगळ्यांना? मग रिप्लाय करा. 3 रिजन कळाले का? नॅचरल रिजन. ओके, पुढे जाऊया. त्याच्यानंतर तुम्हाला एक मॅप दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, बरोबर. बिसाइड द 9 रिजन गिवन इन द टेबल देअर आर सर्टन अदर डिस्टिंक्टिव्ह regions which stand out because of their specific continental locations. For example, China type region, St. Lawrence region. See the extent of this region, figure 6.1. बघा, तक्त्यात दिलेल्या 9 प्रदेशांपैकी काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसतात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं चायना रिजन आणि सेंट लॉरेन्स प्रदेश. ओके. आता हा जो मॅप आहे याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स द्यायचे आहेत. सगळ्यांनी लास्ट टाइम बघितलं सुद्धा असेल, सगळ्यांना आलं सुद्धा असेल, बरोबर. सगळ्यांनी घरी सॉल्व्ह केलं असेल लास्ट टाइम, राईट. बघा त्याच्यानंतर पुढे काय दिलंय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच नॅचरल रिजन कन्सिस्ट ऑफ शॉर्ट लिव्ह व्हेजिटेशन. आता हे सुद्धा तुम्हाला वरच्या जे काही हे आहे टेबल त्याच्यामधून आन्सर द्यायचं आहे. आता सांगा, शॉर्ट लाईफ म्हणजे थोडं कमी दिवस जगणारे वनस्पती कुठल्या प्रदेशात आढळतात? शॉर्ट लिव्ह कुठे आढळतात? कोण सांगेल? कोण सांगेल आन्सर? आय थिंक टुंड्राच फर्स्ट तो होता, तो टुंड्रा, राईट. ओके. टुंड्रा रिजन मध्ये. ओके. आता या सगळे तुम्हाला त्याच्यावरच आहेत रिलेटेड क्वेश्चन्स. ओके. इन विच नॅचरल रिजन विल यू फाइंड द क्रॉल्स. क्रॉल्स कुठल्या रिजन मध्ये आढळतात? कोण सांगेल? क्रॉल त्याला कोण सांगेल? क्रॉल कुठल्या रिजन मध्ये आढळतात? दीपिका. ग्रासलँड, सुदान टाईप, राईट. गवताळ प्रदेश, सुदानवाला. ओके. हे क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहायचे. ओके. इन विच नॅचरल रिजन्स आर गोरिलाज अँड चिंपांजीज फाउंड. त्याला कोण सांगेल? गोरिला आणि चिंपांजीज कुठल्या रिजन मध्ये आहेत? गोरिला आणि चिंपांजी, त्याला कोण सांगणार मला? ओके. दीपिका, टेल मी. Mediterranean region. मेडिटेरियन मध्ये तर सगळे डोमेस्टिक आहेत. त्याच्यामध्ये तर चिंपॅन्जीज आणि हे गोरिलाज. बघा आन्सर शोधायचंय.
वरती रिजन सगळ्यांनी बघा. आय थिंक मला असं वाटते जो ग्रासलँड सुदान टाईप आहे तिथेच आढळणार. तिथे सगळे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ना, मग चिंपॅजीज वगैरे पण तिथेच आढळतील. ओके, कळालं सगळ्यांना कसे क्वेश्चन आन्सर लिहायचे? ओके, चला पुढे जाऊया आपण. As one travels from the equator to the poles, the spectrum of biodiversity narrows down. This leads to the issue of availability of natural resources. बघा, विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशांकडे जाताना जैवविविधतेतील बदल कमी होत जातात. ओके, त्यामुळे साधन संपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. ओके, मग त्याचाच परिणाम मानवी व्यवसायावर पण होतो. दिस ॲडव्हर्सली अफेक्ट द ह्युमन ऑक्युपेशन. ओके, त्याचा मानवी व्यवसायावर सुद्धा परिणाम होतो. इन मान्सून रिजन ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज फ्रॉम दी मेन ऑक्युपेशन ऑफ दी पीपल. मान्सून प्रदेशात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय केले जातात. इन इक्वेटोरियल रिजन ऑक्युपेशन्स लाईक गॅदरिंग ऑफ गम, honey, rubber, lac, etc. are all based on forest produce. बघा, जे इक्वेटोरियल आहे विषुववृत्तीय प्रदेशात जंगलाला आधारित म्हणजे जे फॉरेस्ट आहे त्याच्या रिलेटेड हे केले जातात. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय गॅदरिंग गम गोळा करायचं, रबर, हनी, लाख ओके गोळा करायचं. नेक्स्ट, तैगा इज अ सॉफ्टवूड फॉरेस्ट, therefore lumbering is the main occupation there. जो तैगा प्रदेश आहे तिथे त्या वनामध्ये लाकूड एकदम मऊ आढळते, त्यामुळे तिथे लाकूड तोड हा व्यवसाय चालतो. इन टुंड्रा रिजन दी मेन ऑक्युपेशन इज हंटिंग अँड फिशिंग. टुंड्रामध्ये बघा, जे टुंड्रा प्रदेश आहे तिथे शिकार आणि मासेमारी केली जाते. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज अंडरटेकन इन ग्रासलँड नाउडेज. गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण म्हणजे मोठी एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप मोठीवाली शेती केली जाते. सिग्निफिकंट डिफरन्सेस आर फाउंड इन द एन्व्हायरमेंट अँड available resources in the different natural regions. The use of resources is dependent on the regions, on that region's progress in science and technology. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधन संपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. Similarly, the history and cultural organization of that place also affect the life of the people. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण याचाही लोकजीवनावर प्रभाव असतो. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? या पॅरामध्ये तुम्हाला सांगितलंय की त्या नॅचरल रिजन मध्ये कुठले कुठले ऑक्युपेशन चालतात. मान्सून रिजन मध्ये शेती आणि शेतीला पूरक असलेले म्हणजे शेती रिलेटेड. देन इक्वेटोरियल मध्ये त्यांनी सांगितले की गॅदरिंग गम, रबर अँड ऑल. देन तैगामध्ये त्यांनी सांगितले की मऊ लाकूड सॉफ्टवूड असतं, त्याच्यामुळे तिथे कटिंग लंबरिंग म्हणजे नुसतं लाकूड तोड. देन टुंड्रामध्ये त्यांनी सांगितले ओनली फिशिंग अँड हे हंटिंग. ओके, आणि गवताळ प्रदेशामध्ये अलीकडे विस्तीर्ण मोठी शेती केली जाते. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे आता तुम्हाला दिले ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायला सांगितलंय. नॉट ओनली ह्युमन लाईफ बट द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ डिपेंड्स ऑन द अवेलेबल natural resources. Hence, while utilizing these resources, we must think of all the living organisms. The concept the earth is one single family will become a reality only if we do that.
नैसर्गिक साधन संपत्तीवर केवळ मानवाचे जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्वच जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे म्हणजे सजीव त्या सर्वांचं जीवन अवलंबून असतात. नैसर्गिक प्रदेशातील साधन संपत्तीचा वापर करताना आपण आपल्या बरोबरच इतर सजीवांचा, इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळेच अर्थ ही आपली एक फॅमिली आहे, म्हणजे वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना लक्षात येऊ शकेल. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट, डू यू नो, एक इन्फॉर्मेशन दिली आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. About 25% of deserts on the earth are sandy deserts. Many of the deserts are occupied by the log exposures or covered by stony waste and pebbles. Some have a high hills with narrow rocky pinnacles. Deserts like Ladakh in our country or Arizona in the United States of अमेरिका आर ऑफ दिस टाईप. बघा काय सांगितलंय, पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण 25% वाळवंट ही वाळूची असतात. उरलेली वाळवंट ही माळ राहण्यासारखी छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटामध्ये उंच डोंगर किंवा चित्र विचित्र आकारांच्या म्हणजे हे असतात कातळांचे सुळके. ओके, आपल्या देशातील लडाख आणि अमेरिकेतील ॲरिझोना येथील वाळवंटे या प्रकारची आहेत. ओके, स्ट्रॉंग winds blowing in the desert lift and deposit sand to make sandy hills or sand dunes. Some dunes can be as high as 200 meter. These hills do not remain stationary but keep moving slowly under the influence of winds. At times village get buried under them. आता बघा काय सांगितलंय, वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. त्यांनाच इंग्रजीत काय बोलतात, ड्यून्स म्हणतात. आणि ही ड्यून्स 200 मीटर उंचीचे असतात. या टेकड्या एका ठिकाणी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात आणि काही वेळेस या टेकड्यांखाली गावे सुद्धा गाडली जातात. कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? इथेच लेसन सुद्धा कंप्लीट झालेला आहे, नॅचरल रिजन्स. कोणाला काय डाऊट असेल तर बोला आता. सगळ्यांना कळालं? कळालं सगळ्यांना लेसन? कोणाला काय डाऊट आहे? ओके, चला क्वेश्चन आन्सर्स घेऊया. ओके, चला क्वेश्चन आन्सर्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली, करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. ओके, तुम्हाला बघायचं खालचे स्टेटमेंट करेक्ट आहे का, करेक्ट नसतील तर करेक्ट करून सांगायचे. ओके, फर्स्ट, ड्यू टू इट्स माइल्ड अँड वार्म क्लायमेट पीपल फ्रॉम द वेस्ट युरोपियन रिजन आर नॉट एनर्जेटिक. पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य आणि उबदार वातावरणामुळे उत्साही नसतात. कोण सांगेल आन्सर? ओके, तेजल. चूक. पश्चिम युरोपी प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात. ओके, व्हेरी गुड. अजून इंग्लिश मध्ये कोण सांगेल? अजून कोण सांगेल? ओके, दीपिका. False. Due to its mild and warm climate, people from the West European region are more energetic. Okay, very good. Next question. The
prairie regions is called the wheat basket of the world. The prairie region is also called the wheat basket of the world. prairie प्रदेशातला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात. स्टेटमेंट ट्रू आहे का? नेक्स्ट. ओके माईका. बरोबर आहे का स्टेटमेंट की रॉंग आहे? ओके अनिकेत. करेक्ट टीचर. करेक्ट. ओके. तर प्रेयरी रिजन जे आहे त्याला जगातील गव्हाचे कोठार म्हणजे व्हीट बास्केट ऑफ द वर्ल्ड असं बोलतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. The trees in the Mediterranean region have oily leaves and the bark is quite thick. There is a high rate of transpiration. बघा, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने ही मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते आणि झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. चला कोण सांगेल? कोण सांगेल स्टेटमेंट? ओके ओमकार. मॅम ट्रू. ट्रू. पूर्ण स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत. ओके आदिती. चूक. भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनसट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. येस. बघा आन्सर काय बघा. द ट्रीज इन द मेडिटेरियन रिजन हॅव अ ऑइली लीव्स अँड द बार्क इज क्वाईट थिक. जे पाने ती मेनसट असतात आणि झाडाची साल थिक असते, जाड असते, पण देअर इज अ लो रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. इथे जे पाण्याचे बाष्पीभवन आहे ते कमी होते. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. The camel is an important animal of the hot desert region as it can survive without water and is useful for transport. उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे कारण तो अन्य पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे. चूक का बरोबर? स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? ओके प्रथमेश. बरोबर. ओके बरोबर आहे. ओके येस. द कॅमल इज द इम्पॉर्टंट एनिमल ऑफ द हॉट डेझर्ट region and as it can survive without water and is useful for transport. Okay, next question. Carnivorous animals like tigers and lions are found in a large number in the equatorial region. कार्निवरस एनिमल्स म्हणजे वाघ, सिंहांसारखे जे मांसभक्ष्य प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात. कोण सांगेल? स्टेटमेंट रॉंग आहे का राईट आहे? ओके माईका. आहे. वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात. स्टेटमेंट काय रॉंग आहे? carnivorous animals like a tiger and lion are found in a large numbers in the grassland regions of the Sudan type. सुदान टाईपचा जो आहे ग्रासलँड गवताळ प्रदेश तिथे जास्त आढळतात. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके नेक्स्ट क्वेश्चन. Okay, simple. Give answer the following. What is the latitudinal extent of taiga region?
तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान आहे? कोण सांगेल? तैगाचं जे एक्सटेंड आहे लॅटिट्यूडनल किती आहे? ओके, प्रथमेश. हॅलो मॅम. येस. 65 ते 90 डिग्री उत्तर. 55 ते 65 ते 90 डिग्री. तैगाचं विचारलंय मी, तैगाचं. बघा तैगाचं किती सांगितलंय? 55 ते 65. हा, 55 to 65 नॉर्थ पॅरलल. ओके, कळलं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? Name any 3 herbivorous animals from the Sudan region. What has nature endo them with for the self protection? ओके, फक्त एवढंच सांगा की सुदान जे टाईप आहे नॅचरल रिजन त्याच्यामध्ये कुठले हर्बिवोरस म्हणजे तृण गवत खाणारे प्राणी आढळतात? कुठलेही 3 नावं कोण सांगेल? ओके, तेजल. जिराफ, झेब्रा, कांगारू. येस, जिराफ, झेब्रा आणि कांगारू. दीपिका, यू टेल मी. Sudan region has zebras, elephant, kangaroos, and giraffes. Nature has gifted them with speedy legs. The skin of the animals here have colorful spots or strips bands. ओके, वेट. ओनली नेम्स सांगायचे होते. द नेम ऑफ द 3 herbivores animals from the Sudan region are zebra, giraffe and kangaroo. ओके, अँड ते स्वतःचं कसं सेल्फ प्रोटेक्शन करतात? व्हॉट हॅज नेचर एंडो देम विथ फॉर सेल्फ प्रोटेक्शन? आदिती, त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी हल्ला केला तर स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या चपळ पायांनी त्यांना अत्यंत वेगाने पळता येते. येस, नेचर हॅज एंडो देम विथ स्पीडी लेग्स फॉर सेल्फ प्रोटेक्शन. ओके, स्पीडी लेग्स दिलेत त्यांना. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मान्सून रिजन. चला, मान्सून रिजनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोण सांगणार? मोसमी प्रदेशाखाली कोण सांगेल मान्सूनचे कॅरेक्टरिस्टिक्स? ओके, दीपिका, टेल मी. Hello, ma'am. येस. The characteristics of the monsoon region are as follows. The summer temperature is between 27 and 32 degrees Celsius. The winter temperature is 50 degrees to 24 degrees Celsius. Rainfall 250 to 2500 mm. Areas get rain in specific seasons from the southwest monsoon. Rainfall is highly variable and distribution is quite uneven. Semi-evergreen and deciduous forest. Vegetation depends on the distribution of rainfall. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? मान्सून रिजनचं कॅरेक्टरिस्टिक्स आता शिकवलंय. ओके, तर इथेच तुमचा लेसन सुद्धा झालेला आहे. होमवर्क मध्ये काय करायचं तुम्हाला? हे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते एकदा लिहायचे आणि लर्न करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे का? आताच बोला. कोणाला काही डाऊट आहे? सगळ्यांना कळालं? परत एकदा प्रॅक्टिस 2 वेळा झालेला आहे लेसन. जे नव्हते लास्ट टाइम त्यांच्यासाठी आता झालेलाच आहे तसं पण. ओके, ओके, नेक्स्ट टाइम या लेसनचे क्वेश्चन आन्सर सुद्धा लर्न करा. ओके, कळालं सगळ्यांना?
ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट जो लेसन आहे पुढचा त्याचं रिव्हिजन घेऊया. ओके, तुम्ही क्लास स्लेप करू शकता. बाय एव्हरीवन अँड गुड नाईट. बाय टीचर, गुड बाय नाईट. बाय मॅम, थँक्यू, गुड नाईट. बाय. बाय